सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन करतायत। त्यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र अजूनही सरकारकडून तोडगा निघालेला नाही। सरकारकडून कोणत्याही प्रतिनिधींना अजूनही चर्चेसाठी भेटही दिलेली नाहीये। 5व्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। मात्र जीव गेला तरी बेहत्तर, मात्र उपचार घेणार नाही असा ठाम निर्धार तुपकर यांनी घेतलाय। आज संध्याकाळपर्यंत सरकारनं आंदोलनावर तोडगा काढावा, मागण्या मंजूर कराव्या, अन्यथा संध्याकाळपासून आपण पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय। आणि आज अन्नत्याग आंदोलनादरम्यान तुपकरांची प्रकृती कमालीची खालावली आहे। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा तुपकरांना भेटून भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारनं आंदोलनाची दखल घ्यावी, सानंदा यांनी अशी मागणी केली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंशी फोनवरून संवादही साधला। सानंदांचा कृषी मंत्र्यांसह पालकमंत्र्यांशी सुद्धा संवाद झालेला आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं बुलढाण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती चिंताजनकरित्या खालावलेली दिसते। आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे हे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे तुपकर यांची प्रकृती पाहून भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला। आंदोलनाची दखल घेण्याची विनंतीही केली आहे। तुपकर यांच्या प्रकृतीमुळे आंदोलनस्थळी चिंता व्यक्त केली जाते। 100% दखल घेतली असती। सुनेत्रा पवारताईंनी आतापर्यंत त्यांना एकही फोन केला नाही अशी माहिती मिळाली। आली, फोन आलाय त्यांना। माझ्या माहितीप्रमाणे ताईंनी फोन केला आहे त्यांना, तब्येतीची विचारपूस केली आहे। त्यांची प्रकृती कोण तुम्ही आल्यापासून भावूक झाल्याचं पाहायला भावूक तर होणारच ना। त्यांचं पूर्ण परिवार आज आपला मुलगा जर कुपोषणाला बसतो तर परिवार जनावर फार मोठ्या प्रमाणावर ताण येतो। पोराची प्रकृती कशी राहील, काय राहील, स्वाभाविक आहे। मी देवेंद्र फडणवीसांना काय मागणी करणार? प्लीज, जी आपण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी आपण घोषणा केली होती ती आपण पूर्ण करावी।